श्याम्या भाऊ अरे सुरू करा ना करे. अरे श्याम्या भाऊ अन्न सुरू. नमस्कार. श्याम्या हेम्या कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2023 मध्ये मी संचालक श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर त्यांना म्हणजे या गहिरचं काय करायचं बुवा. अरे या गहिरला कोणीतरी सांगा ना रे. अरे गैर म्हणजे बैलतोच गैर आहे ना रे. एवढं गैर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. वा वा टाळ्या. मंडळी, साधारणतः 20-1 वर्षापूर्वी आम्ही हे प्रतिष्ठान सुरू केलं. म्हणजे विस्मृतीत गेलेल्या खेळांना वैभव प्राप्ती मिळवून देण्यासाठी आम्ही हे सुरू केलं. बरं म्हणजे विषामृत, गड्डा जब्बू, माझ्या आईचं पत्र हरवलो, अजून बुवा गाडवाला शेपूट लावणं, आट्या पाट्या, चिप्पर पाणी, काठी पाणी, आबाद उभी, हे जे खेळ आहेत ना यांना इतर खेळाच्या मानाने प्रतिष्ठा दिली जात नाही ना हो. म्हणजे हे बिचारे तोंड पाडून बसलेले असतात. या खेळांना लुल्लू लुल्लू समजले जातो. खरंय. तर या खेळांना प्रतिष्ठा मिळवून द्यायचं काम आम्ही करतो बा. आणि मला तुम्हाला सांगायला खरं आनंद वाटतोय की आमच्या या प्रतिष्ठानमध्ये असे गचागच लोक येतात, दणदण खेळतात आणि रपारप पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये असे यशस्वी कारकीर्द करतात बुवा. बरोबर. आता याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्या एरियाची शान शिवाली परब ही एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. म्हणजे हिला तर नाही ना, म्हणजे या गल्ल्यांमध्ये वाढलेली आहे ही. 5-1 वर्षांची होती तेव्हापासून पाहतोय मी हिला. भावाचा बनियान घालून फिरायची इकडे तिकडे. म्हणजे हिची जी माडी आहे ना, माडी हिची आई ती गुळ साखर वगैरे आणायला पाठवायची ना, तर ते सायकलच्या टायर असतं ना ते घेऊन असं गच्च 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 फिरायची ती गल्ल्यांमध्ये. आता तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही, पण ही जी महाराष्ट्राची क्रोश आहे ना, हिला कोणी एका काळी बुवा आमची जांभळा काबरा चोरली म्हणून झाडावरच्या माकडांनी थोबडवलं होतं. हिचे आहेत ना, हिचे कान पट्टे लाल करून टाकले होते. पण ही बी बलती बाकर होती ना. म्हणजे जे माकडं झाडावर शांतपणे बसलेले आहेत बुवा त्यांना ए पूर्वज असं चिडवायची. पण ही आमच्या प्रतिष्ठानमध्ये आली आणि तिच्या काया पालट झाला. 6 महिने ना, 6 महिन्यानंतर आहे ना राज्यस्तरीय भिकार सावकारची स्पर्धा होती, त्याच्यात सर्वोत्कृष्ट भिकार म्हणून ही निवडली गेली. कमाल केली हिने. शिवाली, हे तुझ्या 534K फॉलोअर्सना माहिती आहे. आणि म्हणजे त्याच्यानंतर हिने मागे वळून पाहिलेलं नाही. आज पण हे जे एवढे मोठे कॉमेडी स्टार समीरजी चौगुले साहेब आमच्या कार्यक्रमाला आलेले आहेत, हे केवळ आणि केवळ तिच्यामुळे. एकदा जोरदार टाळ्या शिवालीसाठी. आता मी समीर चौगुले सरांना विनंती करतो की त्यांनी शिवाली परब हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा बुवा. थँक्यू. आणि आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून जे मानधन देतोय ते तिला द्यावं बुवा. आणि सगळ्यात महत्वाचं धाकलपंची आठवण म्हणून तिला आम्ही टायर आणि काठी देतोय, त्याचाही तिने स्वीकार करावा. टायर काठी. या शिवाली. आणि प्रेक्षकांच्या आग्रह असतो. इमोशनल झाले. विकास फोटो काढ रे. चांगला काढा. अरे सर त्यांचा राहू दे. नाही सर तुम्ही पण या ना. या ना सर. वा. आणि प्रेक्षकांचा आग्रह असतो हे टायर तिने गच्च गच्च फिरवून पण दाखवा. टाळ्या झाल्या पाहिजे याच्यावरती. सगळी तुमची पसंती आहे. ठीक आहे, माझी पण एक इच्छा आहे. कुठली? तू माडी बन. नाही शांबा वार बना ना हो बना. तुम्ही माडी बना, मी दुकानदार बनत बन. चला. हा पुरी करता बरं. गचाक मनी सोनचिडी आता ये. दुकान मा जायचं नाही ना, छटाकभर शेंगदाणा लई येत जातास. गचाक वा दादा, काय शेंगदाणा देतास? कितला जोईजे? छटाकभर. हायले छटाकभर शेंगदाणा. होय. Thank you. हा
गचाक 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 अरे गचाक उंटी का तू वमाडी अरे लय उनी शेंगदाणा लय उनी. गुन्नी शेम आहे म्हणी पोर गचाक गचाक वा 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या 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 वा, सुंदर. या, या. नॉस्टॅल्जिक शांबू, शांबू. माईक शांबू. गचाक. आता मी शिवालीला विनंती करतो की तिने 2 शब्द बोलावे बा मी एकदा जोरदार टाळ्या टाळ्या तिच्यासाठी. झाल्या पाहिजे. बोलावं लागेल शिवाली या या बर ठीक थँक्यू सो मच. सगळ्यात आधी श्याम्या हेम्या कला क्रीडा मंडळाला म्हणजे खरंच थँक्यू सो मच की त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला अरे आणि योग्य वेळेत संस्कार केले माझ्यावर आणि कदाचित त्याच संस्कारांमुळे आज मी द ग्रेट समीर चौगुले यांच्यासारख्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर स्टेज शेअर करते. थँक्यू थँक्यू दोघांनाही खरंच खूप खूप थँक्यू. आणि थँक्यू सो मच सम्या दादा की तू माझ्या एका शब्दावर आज गेस्ट म्हणून इथे आलायस. अगं नाही खरंच. नाही खरंच खरंच तू खूप भारी आहे समीर दादा आणि हे खूप आहे माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यभराची कमाई आहे ही की तू माझ्यासाठी आज इथे आलेला आहे. क्या बात, क्या बात. आणि तू क्या बात. खूप ग्रेट आहेस रे समीर दादा. नाही थांब मला बोलू देत मला अडवू नकोस. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की नाही सांगता येणार मला की सम्या दादा माझ्यासाठी काय आहे म्हणून तो खूप काही आहे माझ्यासाठी. म्हणजे आज तुम्ही या शिवाली परबला बघताय ना ती शिवाली परब काही नव्हती. ती आज जी कोणी आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्या सम्या दादामुळे आहे. वा वा तो खूप ग्रेट आहे. क्या बात. म्हणजे मला अजिबात बोलायला लाज नाही वाटणार की सम्या दादाने मला घडवलं आहे मोठं केलं आहे. मला जे काही येतं ते सगळं दादाने केलंय दादाने शिकवलं आहे. तो खूप कमाल आहे. मला तो खूप आवडतो. तो आदर्श आहे माझा. अरे नाही तू भंगच नाही ना करत माझी. हे काय बोलतेस तू तिथे हास्य सेटवर तर ढुंकून बघत नाहीस कधी कधी हे अचानक काय केलं हे. दादा खरंच मी मनापासून बोलते. अरे पण एवढं नाही नाही, केलं आता ओळखतो 3-4 वर्ष झाली त्याच्यात काय एवढं कोणी काही ऋषी. दादा खरंच मी मनापासून मला माहितीये दादा एक्सेप्ट अरे, नाही अरे, नाही, करणार. ते- तो खूप भारी आहे पण या. दादा तुला नाही माहिती म्हणजे अरे, पावलो मला- तुझ्या न कळत तुझ्याकडून इतक्या गोष्टी शिकत आले ना अरे, मी. शिवा, अगं. म्हणजे तू तू कामाच्या बाबतीत कसला भारी आहेस. तुझी निष्ठा एकाग्रता तुझं झपाटले पण कामाबद्दलचं आई ग. दादा पावलो पावली काही ना काही शिकत असते मी तुझ्याकडनं. आणि हो आता आठवलं म्हणून तुम्ही सगळे समीर दादाला ऍक्टर म्हणून ओळखता रायटर म्हणून ओळखता पण समीर दादा खूप मोठा दानशूर व्यक्तिमत्व आहे. काय सांगता अरे बापरे नाही म्हणजे हो दान करतो तो तो खूप ग्रेट आहे. आणि सगळ्यात ग्रेट गोष्ट म्हणजे ह्या हाताचं ह्या हाताला कळूही देत नाही. सोशल मीडिया तर लांबच राहिलं. इतका मोठा दानशूर आहे हा. नाही आणि म्हणजे मला असं वाटतं की सम्या दादा तू दानशूर सूर्य आहेस आणि या सूर्याच्या किरणांच्या प्रकाशात आम्ही वाढतोय. मला खूप भारी वाटतं. क्या बात क्या क्या बात आहे. वाक्य. वा वा शिवाजी. आणि तुझा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज मला मिळालेलं मानधन मी ह्या संस्थेला दान करते. अरे 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 वा 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 अरे एकच मिनिट अरे, काय 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 झालं दादा अरे नाही रेडी आहेस का तू. दादा तू पण ये. या ना सर या नाही, ना. हात लावा ना हात. तुमची तुझ्या- पण पोरगी आहे, अगं असली. नाही. या, या, का हो? अरे वा. फोटो काढ रे हा. वा, वा. थँक्यू सो मच थँक्यू सो मच. अरे नाही रेडी आहेस का. नाही मी आदर्श. काही मोठं काम करत नाहीये माझ्यामुळे इन्स्पायर होऊन काही गोष्टी होत आहेत. असं काही नाही नाही प्लॅन नव्हता दादा आहे आयुष्यात. ना दादा म्हणजे जिथे कुठे जातो ना त्याला ते मानधन मिळतं ना ते संस्थेला दान म्हणून देतो. नाही सगळं देत नाही सगळं नाही.
सगळं नाही पण तो नाराजही नाही करत हा हा मग मी थोडं का त्यातलं होईना. थोडंसं आपल्याला दे. बघा मला असं वाटतं की कलाकार म्हणून आपण काही कर्तव्य आहेत समाजाप्रती ती आपण केली पाहिजेत कुणाला न सांगता वा, ते करत वा, असतो, वा, that's वा. it. मग त्याचं नाही काय? नाही समीर सर अहो तुमच्या गुन्हा मला माहितीच नव्हता हो डायरेक्ट वा, वा. अरे बापरे म्हणजे ग्रेट आहे तुम्ही सर ग्रेट हा, आहे आपलं कर्तव्य आहे ते करत असतो नाही बाकी नाही काही नाही, नाही. खरं खरं एक मिनिट हा सर सर बसून घ्या सर हो, हो, हो. अरे बापरे सुरू करूया कार्यक्रम. बघा सर काय योगायोग आहे हो काय? म्हणजे आत्ता आमच्या खजिनदाराने तुमचे जे काही 50,000 रुपये मानधनचे होते ना ते तुम्हाला ट्रान्सफर केलेले आहे. जरा चेक करून घ्या ना 50,000 आहे पूर्ण बरं का हा आले मला आले? message आला मला हो पण आता इकडे ट्रान्सफर करायची काय गरज अरे, नंतर केलं असतं ना नाही नाही सर तुम्ही बोलले होते ना मानधन मिळाल्याशिवाय मी भाषणाला उभाच राहणार नाही बुवा नाही नाही जस्ट एक कॉमेडी केली हो अरे बाई, असं कधी असतं काय नाही, तुमची कॉमेडी आम्ही सिरियसली घेतली त्यात काय? शिवाचा कार्यक्रम आहे असं करेन का मी नाही, नाही, Thank you, सर. दादा. जरा 2 मिनिटं हो, हो, हो. शिवा मला ह्यांना थोडेसे ट्रान्सफर करायचे मी डोनेट करायचे आहेत मी करू का ऑफकोर्स दादा विचार पण तुझी इच्छा असेल तर हा म्हणजे जबरदस्ती नाही अगं नाही जबरदस्ती आता तू म्हणाली आहेस म्हणून मी तुला तर माहिती आहे मी करत असतो हा पण एकच आहे हे कुठे सांगायचं नाही असं नाही होणार माझ्याकडून असं प्लीज करू नको मी सांगणार आहे अरे यार नको मी असं सांगणार आहे करू दादा. अगं मला करायचं आहे मी करतो आहे प्लीज कर पण मी सांगणार आहे सगळ्यांना बरं ठीक आहे सांग चल, चल, वा. पण बाकी कधी सोशल मीडियावर टाकू हा नको ठीक आहे नाही सांगणार पण दादा तू खरंच थँक्यू सो हो, मच हो, माझ्या हो. संस्थेला दादा Yes, yes. तू माझ्यासाठी तू Yes. खरंच खूप ग्रेट आहेस दादा केलेत मी आता त्यांना सांगू नकोस कळलं आपण कार्यक्रम पुढे घेऊया दॅट्स इट चला कार्यक्रम सुरू हो करूया हो हो सर नक्की, येस नक्की. येस चला काय होणार रे ए, काय अरे काय होणार रे अरे तीन बाई, अरे बापरे अरे बापरे अरे सर तुम्ही जे पैसे ट्रान्सफर केले ते मिळाले बरं का अरे कळलं तुम्हाला म्हणजे मला काही सुधरत नाही हो, सर तुम्ही महान आहे अरे नाही, सर, सॉरी सर, एक मिनिट, सर. एवढं काय करताय रिलॅक्स अरे सर तुम्ही किती मोठ्या मनाचे आहे, सर हो मी बोलले होते ना दादा असाच आहे जिथे अरे जातो तिथे दादा. मी तर म्हणेन सर बापरे सर तुम्ही आहे ना दानशूर करणार ओके इट्स ओके ना काय problem आहे? तुमचे उपकार आहे सर अरे नाही नाही प्लीज प्लीज बसा कंटिन्यू करा कार्यक्रम अरे यार अरे सर Thank you. अरे नाही नाही मित्रांनो हा, यांची जी दानशूरता आहे ना ती कमाल आहे बा म्हणजे एका झटक्यात यांनी 5 लाख रुपये ट्रान्सफर केले आमच्या संस्थेला दादा माझं कर्तव्य आहे मी केलं काही मोठी गोष्ट केलेली नाही दादा, 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेस अरे मग त्याच्यात काय आहे तू किती great आहेस दादा 5 लाख रुपये सर सर गुरु देव आहे, देव हो दादा तू 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेस सरने आनंद झालाय बाबा हो दादा थँक्यू सो मच किती ग्रेट आहेस तू दादा अरे, नाही. तुझ्या पाया पडतो मी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या समीर चौगुले साहेबांसाठी मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला की इंटरनॅशनल आंधळी कोशंबीर कॉम्पिटिशन भूतानमध्ये होणार आहे पुढच्या महिन्यात आमच्या संस्थेकडे फंड नव्हता नाही. म्हणून आम्ही आमचे खेळाडू पाठवणार नव्हतो पण आता या दानशूर करणारे आम्हाला जे दान दिलेले त्याच्यातून आम्ही खेळाडू पाठवू बुवा सर तुम्ही ही जी कृती केली ना त्याला मी एवढंच म्हणेन बुवा की चौगुले तुझे 5 लाख हे 5 लाख नाहीये नाही 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 हे 5 लाख आधार आहे वाव. आधार वर्ड आहे सर मी तुमचा एक मक्कू घेऊ का सर नका नका घेऊ हे बारीक आहे. अरे नका दोन मिनिट थांब, दोन मिनिट मला 2 मिनिट द्याल का मला जरा हे 2 मिनिट शिवालीकडे हो दादा बोल ना शिवाली प्रॉब्लेम झाला शिवाली नाही दादा 5 लाख रुपये दिले ऐक ना जरा आता कुठे कर नको 5 लाख नव्हते ट्रान्सफर करायचे मला जास्तीत हे ट्रान्सफर केलेले आहेत मला 5,000 रुपयेच ट्रान्सफर करायचे होते 50,000 मिळाले त्यातले 5,000 ट्रान्सफर करायचे होते चुकून ते तुम्हाला चढवलंस ना तू एवढं केलंस तेवढं केलंस मग ते असं करता करता एक्साइटमेंट मध्ये 5 लाख गेले का 5 लाख गेले 5 लाख गेले 5 लाख रुपये गेले तू कशाला एक्साइट होतो दादा एवढा
अरे मग होणारच नाही एवढं 4-5 वाक्य कौतुकाची एकत्र कधीच कानावर आलेली नाहीत माझ्या. एखादं ठीक आहे, तू एवढं सगळं तिकडे रडली बिडली मला 5 लाख गेले रे, 5 लाख गेले. ए, खुर्ची लाव रे, हा, तर. खुर्ची, खुर्ची, खुर्ची आण रे. सर तुम्ही त्याच्यावर बसू नका, तुम्ही देव आहे. आणा इकडे खुर्ची आण रे. अरे खुर्चीने काय होणार आहे? नाही सर, ही नाही, नाही. देवाची खुर्ची सर, देव आहे सर, तुम्ही देव. ऐक, या सर, आरती वाळू का? नाही, नाही, आरती. मला पैसे पाहिजेत, मला पैसे पाहिजेत. दादा तू सांग ना तू मगाशी दिलेस ना पैसे, तुझं मानधन तिकडे दिलंस ना, मग मला पण लाज वाटली स्वतःची. तू देतेस मग मी का नाही द्यायचं, म्हणून मी दिलं. अरे दादा मला 101 रुपये मानधन दिलं होतं रे. तुला कोणी सांगितलेलं तुझे 5 लाख रुपये द्यायला? 101 रुपयाचं दान केलंस तू, तुला काहीच वाटत नाही? मी 10 रुपयाचं करणार होते, पण म्हटलं आपलीच संस्था आहे म्हणून सगळे देऊन टाकले. आणि लोक तुला स्पष्ट सांग ना, मला 101 रुपये होते म्हणून. आता मला आत्ता पैसे पाहिजे. नमस्कार. ते तर आहेच ना बुवा. माती खाल्ली मग चूळ भरून घ्या. नाही हो, अरे माती म्हणजे अशी जमिनीवरची माती नाही हो. मग हे बघा, ऐका नीट ऐका. तुम्हाला मी जे पैसे ट्रान्सफर केलेत 5 लाख रुपये, तेवढे मला तुम्हाला करायचे नव्हते, चुकून झालेत ते तेवढे. काय गंमत करता? अहो नाही, Comedy तुम्ही करता. कॉमेडी नाही करत आहे रे, कॉमेडी नाही करत. 5 लाखाची कोणीच कॉमेडी करत नाही. ऐका माझं नीट शांतपणे ऐका. मला जे पैसे ट्रान्सफर करायचे होते ते चुकून जास्त झालेले आहेत, तेवढे नव्हते करायचे मला. अरे बापरे, म्हणजे असं झालं का? असं झालं का? बरोबर. मग किती ट्रान्सफर करायचे होते? 4 लाख करायचे होते एवढं का? कोण करतो 4 लाख? मग? मला 5,000 करायचे होते ट्रान्सफर, ते चुकून मी आता हे केलेले आहेत. हा हो 5,000. हो 5,000. आता मला पैसे परत द्या, उरलेले पैसे परत द्या. अरे काय बोलताय तुम्ही? जास्तीचे जे पैसे ते परत द्या. कसे काय परत देऊ? लोकांसमोर मी एवढं बोलून बसलो ना, तोंडावर पडेल मी. आणि तुमची सर, तुमची तर इज्जत जाईल हो. इज्जत असेल तर जाईल ना. नाही इज्जत माझी, माझा होते इज्जत काय. शिवा ऐक, तू काहीतरी कर, काहीतरी तुझा एरिया तू काहीतरी कर रे. ऐका ना, ऐका ना श्यामा दादा प्लीज, मी हात जोडते. हेमा दादा प्लीज, मी खरंच हात जोडते. जेवढी केवढी रक्कम असेल परत करता येईल प्लीज करूयात ना आपण त्यांना. करा. प्लीज प्लीज प्लीज. अरे शिवाली. ए, शिवाली. भाऊ तू बोल नाही तर अरे 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 शिवाली, अरे दिली असते, पण आता कुठून देणार? आमच्या संस्थेचा जो खजिनदार आहे ना, त्याने 5 लाखामधून जे काही संस्थेवर कर्ज आहे ना, ते सगळं फेडून टाकलं. फक्त 32,000 रुपये उरलेले. आता काय करायचं? किती अरे एवढी काय घाई आहे त्याला? पण थांब ना जरा, 5 मिनिटं तर थांब. लगेच देणी देऊन टाकली, एवढी काय घाई आहे? मला पैसे दे रे. उरलेले किती उरले? 32,000 परत ऐका द्या. ना, ऑनलाईन ट्रान्सफर. ऐका ना, बँकेत मिनिमम बॅलन्स 10,000 ठेवावा लागतो. तो ठेवा. 22,000 तर द्या परत मला. 22,000 द्या मला परत द्या. एक मिनिट देतो. एक मिनिट, अजून एक महत्वाचं काम आहे. ऐक, कार्यक्रम सुरू करतो. सगळ्यात महत्वाचं काम घे. पैसे गेले इथे जे घडलं ते हास्यजत्रेच्या सेटवर सांगायचं नाही. शपथ येतो. हसू नको, हे हसू नको. ते सांगायचं नाही, कळलं? कोणशी लोक आहेत तिकडे, नतद्रष्ट लोक आहेत. त्या सईला 10 वर्षांपूर्वी माकड चावलं, अजून सुनवतायत तिला. माझा किस्सा तर हॉल ऑफ फेम मध्ये जाईल त्यांच्या. शपथ आहे. हा, पैसे कमवता येतील, पण हे साली इज्जत गेली ना, सतत ऐकवतील मला. हा? शपथ आहे तुला. मला माहित नाही ना अजून, ग्रुपवर टाकायचं नाही. नाही हा, चल, पण चल. दादा ते मगाशी तू ते दान करत होतास ना, तेव्हा माझे मॅनेजर आहेत ना, त्यांनी ते व्हिडिओ ते लाईव्ह केला आहे इन्स्टावर. काय गरज आहे तिला सांग ना. म्हणजे काही टेन्शनच नाहीये त्याचं. म्हणजे? खरं तर आपल्या ग्रुप मधलं, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधलं कोणीच नव्हतं तिथे. आता तिकडे ऑनलाईन कोणीच नाही बघितलं. डिलीट करायला सांगितलं. मग ठीक आहे. पण एक माणूस होता. कोण? प्रसाद ओक. झालं म्हणजे एव्हान आता जो बायडनला सुद्धा कळलं असेल. अरे वाट लागली रे.